राज्याचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंना विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। मात्र शिंदेंनी त्यांच्यासमोर एक अट घातल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। बच्चू कडूंची प्रहार शिवसेनेत विलीन होणार। विधान परिषदेसाठी शिंदेंची बच्चू कडूं समोर अट। शिवसेनेकडून बच्चू कडूंचा परिषदेसाठी विचार। बच्चू कडू मागच्या दारानं आमदार होणार का? धडक आंदोलन, मोर्चे, सभा आणि अनोख्या पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधणं यासाठी बच्चू कडू प्रामुख्याने ओळखले जातात। त्यांनी वेळोवेळी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे विदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचं मोठं वलय आहे। आतापर्यंत कधीही पराभूत न झालेल्या बच्चू कडूंना मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली। आता मात्र त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी एकनाथ शिंदे सरसावल्याचं दिसून येत आहे। विधान परिषदेसाठी शिंदेंच्या वाट्याला 2 जागा येणार आहे। त्यातील एका जागेसाठी बच्चू कडूंच्या नावाचा विचार सुरू असल्याचं कळतंय। आता काहीतरी देणार आणि त्या बदल्यात काहीही घेणार नाही, ते राजकारणी कसले? विधान परिषद देऊ, मात्र त्या बदल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचं शिवसेनेत विलीनीकरण करावं अशी अट शिंदेंनी कडून समोर ठेवल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय। आता ही अट कडू मान्य करणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बच्चू कडूंची राजकीय कारकीर्द: मूळ शिवसेनेचे तालुका प्रमुख, वरिष्ठ नेतृत्वाशी वादानंतर प्रहार संघटनेची स्थापना, विधानसभेत आणि लोकसभेत निसटता पराभव, 2004 ते 2024 पर्यंत 4 टर्म आमदार, उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात राज्यमंत्री, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष, कॅबिनेट दर्जा। त्यांचा अनुभव आणि प्रशासनावरची पकड पाहता बच्चू कडूंचा शिवसेनेला नक्कीच फायदा होणार असं मत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं आहे। मात्र बच्चू कडूंची शिवसेनेसाठी उजवी ठरणारी बाजू कोणती पाहूयात। शिंदेंना बच्चू कडू का महत्त्वाचे? विदर्भातील आक्रमक चेहरा, दिव्यांग कार्यकर्त्यांचं मोठं जाळं, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी, विदर्भात शिवसेनेसाठी पोषक चेहरा, विदर्भात सेनेची ताकद वाढवण्याची रणनीती, ही झाली शिंदेंच्या शिवसेनेची बाजू। मात्र बच्चू कडू सेनेची अट मान्य करणार का हे अद्याप गुलदस्त्यात आहे। शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी बच्चू कडू देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत होते। त्यावेळेसपासून बच्चू कडूंबाबत मतदारांची नाराजी झाल्याचं बोललं जातंय आणि या नाराजीतूनच 2024च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंना पराभव सहन करावा लागला असंही मतदारसंघातील लोक सांगतायत। अशातच बच्चू कडूंनी त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन केला तर ते आमदार होतील इतकं खरं, पण कार्यकर्ते किती काळ त्यांच्यासोबत टिकून राहतील हाही प्रश्न आहे। CM to PM यात्रा, आसूड आंदोलन किंवा विविध शोले स्टाईल आंदोलन यासारख्या आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी आणि मजबूत फळी जोडणारे बच्चू कडू सध्या मात्र राजकीय पेचात अडकले आहे। कारण विधान परिषद आमदारकीच्या बदल्यात त्यांनी वाढवलेला पक्ष आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी शिवसेनेत विलीन करावी अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे असं खात्रीलायक सूत्रांकडून समोर आलं आहे। आता हा निर्णय सकारात्मकपणे बच्चू कडू घेणार का किंवा वेगळा निर्णय घेऊन त्यांची राजकीय कारकीर्द प्रभावित होते का हे पाहण्यासारखं राहील। कॅमेरा पर्सन व्यंकटेश नायडूसोबत मी राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर।